मंडळी, तुमचं मनोरंजन करायला हास्याचं स्नेहसंमेलन घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, लग्न करणं ही खूप अवघड मोहीम आहे आणि त्याहून अवघड मोहीम म्हणजे लग्न जुळवणं. चला तर बघूया या जुळवाजुळवीमध्ये हास्याचे सूर कसे जुळतात ते. ज्यासाठी मंचावर येतात हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. हॅलो हॅलो हाय हाय सई मॅम. हॅलो प्रसाद सर. हॅलो. माझं नाव ओंकार राऊत. बरं. दादरला राहतो. माझं वय लग्नाचं. नाही नाही नाही, तुम्हाला वाटत असेल अरे हा तर 18चा आहे, हा का लग्न करतो, पण तसं नाही. पण तसं नाही आहे. माझ्या म्हणजे माझ्या बरोबरच्या मित्रांचे तर लग्न झालं, हनीमून पण झाला, आय मीन मुलं पण झाली त्यांना, पण मी अजूनच असा आहे. म्हणजे आता माझी भिरभिरती नजर मला आता स्थैर्य आणायचे त्या नजरेला. हे मुलगी पण आहे, माझं तिच्यावर प्रेमही आहे, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. प्रिया नाव आहे तिचं, फक्त तिच्या घरच्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी म्हणलं प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम, मी येतो आणि याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकतो. आपला चेहराच तसा आहे, बघितल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण आता तिच्या घरी जाणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आणि मग तुम्हाला येऊन पत्रिका देणार आहे. सई मॅम, संगीतला आपल्याला डान्स पाहिजे आणि प्रसाद सर अँकरिंग पाहिजे आपल्याला संगीतला. पाहुण्यांची लिस्ट देतो, असला अपमान करा त्यांचा तुमच्या स्टाईल मध्ये. बस कोणाशी बोलतोस ये ना. आलो आलो आलो. तिला माहित नाहीये ते असं आपल्याला बोलावं लागतं. तुम्हाला ऍक्टिव्ह केल्याशिवाय तुम्ही बघणार कसं. आय मीन उपयुक्त केलं. मी आलो. प्रिया 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 तुझंच घर आहे ना. हो, मी लाजून चुकून बाहेर गेले. ओके ओके. प्रिया मिठीत येतच नाहीयेस तू, मला कळत नाही का. प्रिया, ताई आणि आत्या आहेत ना घरात, ज्यांच्याशी बोलायचंय ते नसेल तर कोणाशी बोलायचं. आत्या, ताई, आत्या. काय ग प्रिया? ताई, काय ग प्रिया? आत्या, ताई. आत्या, ताई, हा ओंकार तुझ्यासोबत कॉलेजला आहे. गेले वर्षभर तुमचं काहीतरी सुरू आहे आणि तुम्हाला लग्न करायचंय, त्याबद्दल बोलायला हा आज इकडे आलाय. हो की नाही, हो की नाही, हो की नाही, हो की नाही. छान आहे हा मुलगा, टापटीप आहे. पाया पडतो. अरे वेडा. आत्या पाया पडतो. अरे वेडा. थँक्यू ताई. आत्या एकदम संस्कारी आहे. छान. थँक्यू आत्या. अय्या, म्हणजे तुला पसंत आहे आम्हाला. आत्या, चलबाई लग्नाची तयारी करूया. एक मिनिट म्हणजे मी पसंत आहे तुम्हाला. स्किट संपलं. तसं नाही म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह. एक मिनिट, प्रॉब्लेम आणि ह्या घरात छे छे शक्यच नाही. नाही मला आत्या प्रिया म्हणाली होती काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमचा. प्रॉब्लेम ह्यांचा नाही, माझा आहे. काय झालं प्रिया? काय गं? प्रिया, काय केलंस हे? प्रिया, काय करून बसलीस? समाजात तोंड टाकवायला जागा नाही ठेवलीस. प्रिया, काय रे तुम्ही मुलं, जरा धीर धरवत नाही का? काय गं? आत्या, आत्या आत्या, मला माहित होतं तुम्ही दोघी
काय केलंय तिने? अरे मग आधी विचारा ना, एवढं रिएक्ट कशाला होतं आधीच? प्रिया काय केलंय सांगशील का जरा? ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. हुशवाई एवढंच ना? ये इकडे. अगं काय ग तुझं? माझा जीव आता पडला असता खाली. नाहीतर काय माहितीये? नाही नाही ते विचार आले डोक्यात. मग काय? काय ग एवढं काय त्यात? अरे एवढंच आहे ना की ताईचं लग्न आधी करूया मग आपण लग्न करूया. इट्स ओके, इट्स फाईन. नाही हो, तुमचं ठरलंय तर तुम्ही करून घ्या. ताई मी लहान आहे की नाही? लहानपणापासून तू फक्त माझ्या सुखाचा विचार केलास, पण तुझी सुद्धा काहीतरी स्वप्न असतीलच ना? तुझी स्वप्न मोडून मी माझी स्वप्न कधीच पूर्ण करणार नाही. आधी तुझं लग्न, मग मी हसत हसत काय खिदळत खिदळत लग्न करेन. त्यांनाही घ्या. नाही नाही, तिला तिचा खांदा पुरतो. अरे पण ताई आत्या रडताय कशाला? अरे आनंद, सॉरी, आनंदाचा क्षण आहे ना, रडताय कशाला? आणि तुम्हा खरंच तिघींचा बॉन्ड बघून ना मला असं जेलस व्हायला होतं. म्हणजे डिजिटल युगात एवढा बॉन्ड, म्हणजे खरंच सल्यूट, असा सल्यूट द्यायला पाहिजे तुम्हाला खरं तर. नाही आपण आधी ताईंचं लग्न करूया मग प्रिया आपण आपलं लग्न करू. बरं बाबा. नाही बरं वगैरे नाही, आधी. अरे बरं ताई. बरं बाबा बरं, तुम्ही म्हणाल तसं. पण प्रिया, जशी तुझी इच्छा आहे ना तशी माझी एक इच्छा आहे. आई बाबा गेल्यावर आपल्याला लहानाचं मोठं कोणी केलं? आत्याने. तिचा डिवोर्स झाला, एकटी पडली बिचारी. काय ग काय ग नाही ग, ते काही नाही. दिवस आठवले, जळले मेले म्हणून. ते काही नाही आत्या. आधी तुझं लग्न मगच माझं लग्न. ए बाई, छे छे छे, आत्ता कुठे या वयात, म्हातार वयात लग्न करणार? आत्या काय खूळ हे डोक्यात बघ आणलंय? तू अगं कर ना ग आत्या. नाही बाई, आत्ता कुठे? नाही ताई बरोबर बोलतीये. आधी तुझं लग्न, मग ताईचं लग्न, मग माझं लग्न. ओके ना ओंकार? मोठा प्रॉब्लेम आहे जरा, म्हणजे बारकाच प्रॉब्लेम. इथे बस. खूप वेळ लागेल ना ग प्रिया. म्हणजे आधी काका शोधा, मग भाऊजी शोधा, मग त्यांचं सिलेक्शन, मग रिजेक्शन, मग परत एक सजेशन, मग सिलेक्शन, मग रिसेप्शन. असं खूप वेळ लागेल ना त्या गोष्टीला. आणि माझं वय आता असं अडनिडं आहे ना की अशी उडी मारली की मी म्हातारा होईन असं. कुंपणावर आहे ग मी, कुंपण उघडलं की मी म्हातारा तरुण असं आहे मी. वेळ लागेल जरा. ताई ओंकार म्हणतोय की वेळ लागेल. आत्यासाठी आम्ही मुलगा शोधलाय. मला सांगितलं का नाहीस? तुला मुलगा माहितीये? मला पण सांगा. खांडेकर काका. आत्या अगं आत्या आम्हाला माहितीये खांडेकर काकांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आठवतंय ना, आत्याचे मिस्टर दारू पिऊन तिला मारायचे तेव्हा खांडेकर काकाच मध्ये पडायचे. हो की नाही? आत्या काय ग, रडू नको. नाही, लाली पुसते. आत्या, खांडेकर काका मध्ये पडायचे आणि आत्याच्या मिस्टरांना असं दूर सोडून यायचे मांजरी सारखे. प्रिया दुःखी वाक्य रडत, आनंदी वाक्य हसत, असं का नॉर्मल बोलायला सांग ना त्यांना.
अरे पण खरंच खांडेकर काकांनी आत्याच्या डिवोर्स मध्ये खूप मदत केली होती. हो प्रत्येक तारखांना ते हजर राहायचे. वकील सुद्धा त्यांनीच आणला होता. रडा. फॉर्म सुद्धा त्यांनीच भरला होता. हो. रडायचं काय आहे त्यात? नॉर्मल झालंय ते. नॉर्मल बोल ना. त्यांना जळलं मेलं सगळ्यांचं सगळं करायचं असतं. सगळ्यांवर खूप प्रेम करतात ते. नाही काय गं? आत्या तुझ्यासाठी ते खूप करतात. हो ना तू काय ग आत्या? आम्हाला माहितीये ते तुला खूप सुखी ठेवतील. हो. नाही मला मान्यच आहे. म्हणजे काय ग आत्या माझं प्रेम आहे त्यांच्यावर. पण त्यांना मान्य असेल का? अरे कसं नसेल का? मान्य कशाला नसेल? नाही नाही आपण आत्ताच त्यांना विचारून घेऊया का? फोन करायचा? नाही नाही ते इथेच राहतात बाजूला. बाजूला राहतात या बाजू में. अरे मग पटकन बोलवा ना त्यांना. 15 मिनिटात त्यांचं लावू, 15 मिनिटात ह्यांचं उरकू, 15 मिनिटात आपलं उरकून टाकू, 45 मिनिटात 3 लग्न उरकून टाक्या पटापट. चल 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 लग्नाचा बार उडवला. चल 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 चल. खांडेकर काका ओ खांडेकर काका कोण येणार आहे ह्या आवाजाने प्रिया? खांडेकर काका, ओ खांडेकर काका. कोण आहे रे? कशाला बोलत आहे? काम होतं जरा येता का? या मी नाही कामात नंतर स्वॅग बघितला खांडेकर काकांचा? बोलव त्यांना, बोलव. बाजूला हो आता जलवा बघ आत्याचा. आत्याचं काम आहे जरा येता का? आम्ही आहोत इथे. सॉरी काय बघतोय आम्ही. काय हो बोलाय नाही मी नाही बोलावलं होतं. प्रियाचा मित्र नाही. नमस्कार. अरे केबलवाला पण आलाय? नाही नाही केबलवाला नाही. नाही प्रियाचा मित्र आहे तो. त्यांचं ठरलंय तुम्ही लांबच राहा बरं. शार्थ लांबच राहा. सॉरी ओळखलं नाही. प्रिया प्रियाचा मित्र पटकन बोला. हा प्रियाचा मित्र आहे त्यांचं जुळलंय ठरलंय लग्न. हे आम्हाला पण बोलावा लग्नाला, नाही तर एकटं करून घ्याल. म्हणूनच बोलवलंय तुम्हाला. म्हणजे तुमचं लग्न झालं तरच त्यांचं लग्न होईल. असं काय 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 बोले काय बोले? म्हणजे पोरांचं असं म्हणणं आहे की आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायचं बरं. अय्या तुम्ही माझा होकार आहे. झालंय होकार. आत्या आता सिंगल सोफ्यावर बसायचे दिवस गेले तुमचे. बसा इथे, बसा बाजूला जोड्याने. मग आत्या या महिन्यातली कुठली तारीख पक्की करूया लग्नासाठी? खांडेकरजी म्हणतील ती मान्य आहे मला. छबू खांडेकरजी की खांडेकर जी म्हणतील ती तारीख सांगा, पटकन तारीख सांगा. ते काय मला जरा ताईला विचारावं लागेल. कोण कोण ताई? यांची सख्खी बहीण आहे. ती काय पंचांग काढते का? नाही नाही त्यांचं पण लग्न व्हायचंय अजून. सगळे बिनलग्नाचे ह्याच बिल्डिंग मध्ये राहत आहेत का? म्हणजे कोण आहे ही ताई? कोण आहे? नाही आलो. काय झालं आम्ही ताईंसाठी लई पोरगे बघितले, पण ताईला अख्खून आवडतच नाही, होकारच देत नाही. आता मला सांग, बिन लग्नाची ताई घरात बसले, मी लग्न केलं, लोक काय म्हणतील? काका आपण आता त्यांना विचारूया का? तसं असेल तर बरंच आहे. दूध का दूध
पाणी का पाणी लगेच काढून टाकूया. पटकन बोलवा, कुंपणावर आहे मी. या ईशा कुठे आहेस? चितेवर जळतीये, कवटी फोडायला येतोस. कोण लग्न करणार यांच्याशी? इकडे या. कोणाचं मडकं फोडायचंय का तिरडीचं बांबू तोडायचंय? स्मशानातच राहतात की? आता मजा बघ. ये ईशा बघायला पोरगा आलाय तुला. या ढापण्यात काय ठेवलंय? मला पसंत नाही. शी. अगं ताई, तो पोरगा नाही आहे, तो केबलवाला आहे. अहो मी केबलवाला नाहीये. तू त्यांना पाहायला आलं नाहीयेस हे सांग ना. अरे ते महत्वाचं आहे का? मी त्यांना इथे ये तू. सगळे या बिल्डिंग मधले बाशिंग बांधूनच आहेत, फक्त लग्न कोणाला करायचं नाहीये. कोण आहे हे? आपण आपल्या लग्नाचं बोलायला आलोय की नाही प्रिया? मारुतीच्या शेपटीसारखे हे वाढतच चाललंय. त्याला आग लावा आणि लंका जाळा माझी काय ते. मी शपथ घेतलेली आहे, जोपर्यंत ताईचं लग्न होणार नाही मी लग्न करणार नाही. जोपर्यंत आत्याचं लग्न होणार नाही मी लग्न करणार नाही. पण खांडेकर तयार असतील तर मी लग्नाला तयार आहे बाई. दादा ताईचं लग्न झालं की आपण लगेच करणार. दादा पण मला केबलवाला अजिबात पसंत नाही. मी याच्या पिंडाला शिवणार पण नाही. अहो मी नाहीये हो केबलवाला. तू नाही त्यांना बघायला आलास हे सांग ना. तुझ्या गळ्याला काही गप्प, काहीतरी गळ्याला सांगू नको. तिघही सेम आवाजात बोलताय, कोण कोणाशी बोलताय कळत नाहीये. एक मिनिट थांबा जरा. हे बघा, हे मरण आत्या, हे आत्या आहे, ह्यांच्या बहिणी आत्या. आपण तुमच्यासाठी एक वर शोधूया. नाही 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 नाही. दादाचं लग्न झाल्याशिवाय मी करूच शकत नाही. हे नवीन आहे आता, हे नवीन ऍड केलं ह्यांनी आता. ये ताई असं काय? तुझं आधी लग्न नाही झालं तर समाज काय बोलेल? नाही मी नाही. छबू, ताईचं लग्न झालं की आपण लग्न करूया. अगं बाई नाही खांडेकर, तुम्ही माझ्याशी लग्न करणार नसाल तर ही छबू दुसऱ्या कुणाचीच होणार नाही. मी आत्या लग्न करणार नसेल तर मीही कोणाचीच होणार नाही बाई. ताईचं लग्न होणार नसेल तर आपलं लग्न कसं होणार? अगं पण आत्याच लग्न करणार नसेल तर मी कसं करू? अगं पण तेच तयार नाहीत लग्नाला तर मी कसं करू? पण ताईचं झालं की मी करतो बोललोय ना. पण दादाचं लग्न होईपर्यंत मी कसं करू? नाही ताईचं आधी व्हायला पाहिजे, मग मी करणार. नाही पण तुम्ही नसाल ना माझ्या आयुष्यात तर ही छबू दुसऱ्या कुणाचीच नाही. आत्याचं लग्न होणार नसेल तर मी पण कोणाचीच नाही. ताईचं लग्न होणार नसेल तर मी पण लग्न करणार नाही. अगं पण आत्याचंच लग्न नाही झालं मी कसं करू? हट्टी करत नाही म्हणतात तर मग काय? अरे पण ताईचं ताव देऊ दे, समाज काय म्हणेल? दादाचं होईपर्यंत मी नाही करणार. अरे बघ, ताईचं झालं की आपण लगेच करू. तुम्ही म्हणालात हो तरच मी लग्न करणार. हं? आत्या तू हो म्हणालीस तरच मी लग्न करणार. हा नाही ताईचं लग्न झालं तरच मी लग्न करणार. अगं पण आत्याचंच नाही. काही असं त्याचं नाही. क्या बात, क्या बात, क्या बात. जोरदार टाळ्या. मॅडनेसचा कहर. इतका वेडेपणा कराल तुम्ही? हा साधा. दोन गोष्टींचं फार मनापासून वाईट वाटतंय या क्षणी, की खूप महिन्यांनी अँकरिंगची संधी आली होती, ती गेली. आणि नंतर डान्स बघायचा होता, तो पण चान्स गेला. फार गोड संकल्पना होती आणि फार सुंदर छान पद्धतीने सादर केली गेली. नवीन नवीन कॅरेक्टर्स मिळाली या निमित्ताने. एक म्हणजे घरात लग्न असेल की धावपळ असते, पळापळ असते, आपण सगळे जाणतो. पण लग्नाशिवाय पळापळ करणारं कुटुंब फार विरळात दिसतं. आज ते या निमित्ताने दिसलं आणि छान मस्त पकडली कॅरेक्टर सगळ्यांनी. मजा आली. वंडरफुल. इथून पुढे या वाढदिवसानंतर तुझं वय काय तर लग्नाचं, हे माझं उत्तर ठरलंय. हे माझं उत्तर ठरलेलं आहे. त्या निमित्ताने हे एक आम्हाला आयडिया दिली, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. जिला तिचा खांदा पुरतो अशी आत्या मला खूप आवडली. आणि मी आज दोन व्यक्तींसाठी तिथे येऊ इच्छिते. एक म्हणजे वनिता आणि एक म्हणजे चेतू. मंडळी असं म्हणतात, सोबत असली की प्रवास चांगला होतो. पण जर ती सोबत आपल्याच अंगलट आली तर
बघूया काय धमाल घडते ते. जी धमाल घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपात आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने. तिकीट तिकीट तिकीट. मला एक स्वारगेट द्या. सुट द्या. हा सुट्ट सुट्ट. तुम्ही द्या गेला का सुट्ट. मी कुठनं देऊ? माझ्या घरात काय टाकसाला आहे नाणी पाडायचा? देणार कुठनं मी? काय लागा एवढी माणसं आहेत की सुट्ट झाला असतील की द्या की सुट्ट तुम्ही. अरे नाही सुट. अरे द्या की लागा. गोली देऊ? गोली बारकपूर काय गोळी देताय. हा गोळी नको मला सुट्ट पैसे द्या. नको गोली? नको गोळी नको. लगा रजनीकांतच की. याच्या आईला लगा मला वाटतंय रजनीकांत नंतर तुम्हीच ऐक नाही कंडक्टरचे हिरो व्हाल. सॉरी दादा सॉरी. अरे काय येड लागलं तुला हित मारतोस. सॉरी लागा दादा सॉरी 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 मला खरंच कळलं नाही. सॉरी सॉरी. मला लागा वाटलं तुम्ही मांजरीचं पिल्लू घेऊन बसलाय काय. मला कळलं. मला खरंच कळलं. तुला माझं पिल्लू दिसतो बे. मला वाटलं तसं पांढरं पिल्लू घेऊन बसलाय. काय येडं झालं का? नाही अल्ला का काय माणूस आहेस का तू? सॉरी सॉरी. काय लागा तुमच्या काय रिॲक्शन होती यार. दादा दादा सॉरी बरं का. चालतंय. दादा लागलं नाही ना लय. खरंच सॉरी म्हणजे मला कळलं नाही. मला वाटलं पिलू घेऊन अरे बसला. चालतंय म्हणलंय ना. चालतंय बाबा. नाही सॉरी खरंच सॉरी. होय दादा काय झालंय. काय नाही ते जरा हेअरस्टाईल फ्रॅक्चर झाले. काय झालंय. अरे ते हेअरस्टाईल फ्रॅक्चर झाले थोडं. काय बोलताय लागा हेअरस्टाईल फ्रॅक्चर. त्याच्यावर काय भांग पाडायची होय. हेअरस्टाईल फ्रॅक्चर म्हणताय. सॉरी दादा होती हेअर लाईल फ्रॅक्चर असते. हेअर लाईल फ्रॅक्चर एवढंच असते की असं एवढं फक्त. म्हणजे म्हणलं तर हाय पण म्हणलं तर नाही पण उगा आपलं एवढं सगळं. अरे येडा झाला का? सॉरी सॉरी कळ लागते ना. मला मी लागत म्हणून पलास्तर बांधलंय ना. Sorry. सांगतोय ना हेअरस्टाईल झाले म्हणून. सॉरी पित्त आणि कान फटफुडी. नाही नाही सॉरी खरंच दादा खरंच सॉरी. मला लक्षात येणं झालंय म्हणजे मला खरंच सॉरी. आता मी समोरून बसतो म्हणजे एकदम थोडी हे बघा हे इकडंच आहे जरा. काय पण झालंय काय नेमकं म्हणलं फ्रॅक्चर कसलं झालंय. काय नाही ते कोल्हापूरला गेलतो कुस्तीला खेळायला. नाही बघायला गेलो तुम्ही. मी कुस्ती काय मी तुम्ही परत प्यालवान बघितलं जिंकलं तो. जिंकला ना होय. आज जिंकलं म्हणल्यावर काय प्यालवान होय गवडी असा तनकट. आईला म्हणले ह्याच्यावर सेल्फी काढूया. काढलाच पाहिजे लागा, पहिलवान जिंकलाय म्हणल्यावर. ए दादा प्यालवान दादा सेल्फी देता का? ते असं गुम्यासारखं उभं. पहिलवान तशीच असते तेव्हा. अरे नाही पण सेल्फी बिघडेल ना. असं काय करतो. तेवढं आहे तिला म्हणलं जरा पोज द्या की तुम्ही. पोज द्या म्हणजे मला सेल्फी लोकांना दाखवायला. तिला म्हणलं सेल्फी द्या द्या ना असं म्हणलं त्यांनी. नशीब खाली माती होती नाही तर समच्यानं झोपलो असतो. इकडं आता बसलो असतो का. नाही
बेकार झालं खरं तर बेकार म्हणजे लयच बेकार. पण तुम्ही बी काय गरज आहे का पहिलवानाच्या नादाला लागायची लागा हा? बघा की आधी स्वतः केवढंच आहे. काय झालं? काय त्या पहिलवाना जिंकलेली गदा तिला का तुमच्यापेक्षा मोठी असेल. पहिलवानाच्या नादाला लागू नये आपण ना. म्हणून आपलं म्हणलं तो सांभाळून जरा थोडा आता ती. पण आता टेन्शन घेऊ नका तुम्ही. आता तुमचा हात आहे मी आहे. आता अजिबात द्यायचं नाही. आता तुमचा हात म्हणजे माझी जबाबदारी आहे. तुम्ही माझा भाऊ आहे आता. मी भाऊ मानलोय तुम्हाला. आता टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. अजिबात नाही. आता मी हित आहे. तुमच्या हाताला धक्का काय लागेल आता. यायला असा हात मोडला भावासारखा आहे तुम्ही. कंडक्टर साहब एक पुन्हा दे ना. पुन्हा काय माझ्या बापाचा आहे. नाही मी मोरे. हा मी पेशवे थोडी आहे. मी राहतो डोंबोलीत. मी काय शनिवार वाड्यात राहत नाही. नहीं मेरा मतलब है टिकट पुन्हा पुन्हा. मी पुन्हा नाही मी एकदाच देतो. बघ तू किती वेळा पण बोललास ना तरी मी एकदाच देणार. पुन्हा देणार नाही तुला सांगतो. अरे क्या गरीब की मजाक कर रहे तुम. हाँ टिकट दे ना मेरे को. इतनी काय को कॉमेडी कर रहे. आता माझ्याशिवाय इथं आहे कोण कॉमेडी करायला. तिकडे एक हाय पण ती कॉमेडी मोडलेली आहे. मजा केली रे जरा मजा केली. ठीक है मेरे को टिकट दो. बस का टिकट दो. ए बाबा बघ माझ्याकडे बस का पण नाही उठ का पण नाही. माझ्याकडे प्रवासाचं तिकीट आहे. देऊ काय तुला. अरे साहब वही दे. अरे वही ते काय नुसती बॉडी बनवलीस. अरे सेन्स ऑफ उमर आहे का नाही थोडा तरी तुला. उमर की लिहाज कर रहा मैं. नहीं तो अब तक है ना तुम कंट्रोल रूम में रहते गाड़ी इधर ही रहती. लोग परेशान हो जाते कि कंडक्टर आ गया गाड़ी किधर मर गई करके. बोलना मैं टिकट दो. लाफ्टर काढला ना किती आहे लागणार. सॉरी माझं नाही काय. तुझ्या आईचं तुझ्या तुला काय अक्कल आहे का. अरे खामोशी से. अरे काय खामोशीची आहे. अरे भाई अरे इथं बघ का कोण म्हातारा माणूस बसलेला का त्याचा हात गाड्यात आहे आधी आणि उड्या काय हाणतायस. अरे मैं जानबूझ के नहीं क्या गलती हो गई. गलती होगी अशी लागा. गलती हो गई माफी. सॉरी बोलते. बड़े चीचा गलती से होगा. कोण चिचा. वो चीचा. ही चिचा. हाँ काय झाडाला लागलं चिचा. लय बोलतेस मग आता. अरे नहीं ना. चिचाचं चिचुक काढून घालून टाकल्यात. अरे हिसाब से भाई. सबसे भाई इथं लगा माझा भाऊ आहे हात दुखतोय त्याचा. काही शपथ लगा. अरे जान दो भाई. काय जाण दो. अरे भाई अरे दावीन मग तुला. अरे भाई इतने काय को लेक्चरा दे रहा भाई तू. लेक्चरा दे रहा काय लेक्चर. इतर कोण बसले माणूस आहे काय उठले बसले काय हात लागा. तुझा हात मोडला म्हणजे करशील का असं. अरे मेरा काम है काय को. शांत शांत बसणार नाही मी सांगून ठेवतो तुला आधी. ए भाई अरे इतना रबड़ के माफिक बात को काय को खींच रहा. जान दे ना भाई. काय रबड की माफी. काहीतरी बोलू नको जुगत. छोड़ दे भाई. सोड दे नाही सोड दे. अरे बावड्या कळतं का तुला. तो म्हणतोय ना झाले चूक कशाला तू बोलतोय का थांबतोय एवढं. कशाला बोलतोय म्हणजे दुखतंय कोणाचं. माझं दुख. मग तुम्ही का बसा. तुम्ही काय बोलायचं नाही अजिबात. तुला ए भाई हे बघ ही बोलले ती म्हणून का बसलोय आता. जान दे ना. दावीन मग तुला. अरे हिसाब से बात कर. कुछ लिहाज तरीका. डोकं फिरवते तिकडे धरून उभा राहा तिकडे. तिकडे बघून तिकडे बघ. अरे देखो कैसी बात कर. तिकडे काय ऐसी कुठे तिकडे बघ. ऐसी बात कर. गप ना बाबा. दादा सॉरी बरं का. दादा शेंगा खाणार का. नाही नग खावा घ्या हो. अन्न ग. अहो स्वतःच्या इथे वावराला काढून आणलाय बुहून. घ्या खावा शेंगा. अन्न ग म्हणलं कळत नाही. अहो खावा गेल्या का शेंगा खाल्ल्या पाहिजे माणसानं. हा कोल्हापूरात आहे कुठलं आहे शेंगा खावा. खाऊ शेंगा त्याला काय पण शेंगा? नग म्हणल्यावर कळत नाही तुला. म्हणलं नको सांगा. अहो खावा गेल्या अरे का. काय खावा कसं खायचं. कुठं फोडू. हात फ्रॅक्चर झालाय ना. कळत नाही तुला. कानी लागा बोलायला लागा. सांगा खरं कुठले बोल.
इथं फोडशील. नाही सॉरी जोरात आणि काय करायला तिकडे फोड ना तू. तुमच्यासाठीच अहो शेंगा मी. अरे म्हणून इथं फोडशील भाई. सॉरी दुखतंय ना. नाही आता एकदम हळू फुटतोय बघा. अरे नको ऐक ना नको. अहो नको काय तर तुमच्यासाठी फुटतोय शेंगा आणि तुम्ही असं करताय लागा. हो नको आहे त्यांना कशाला जबरदस्ती करताय मला द्या 4 शेंगा. घ्या की तुम्हाला कोण नाही म्हणजे शेंगा आपल्या घरची द्या. आमच्याकडे नसतात ना म्हणून आम्ही म्हटलं. नाही घ्या शेंगा खाल्ल्या पाहिजे माणसानं. होय, होय. आमच्याकडची माणसं लई शेंगा खाते ती. होय का? शेंगा खाल्ल्यावर कसं कॅल्शियम येते की नाही. शेंगा खाल्ल्यावर कॅल्शियम येते. घ्या तुम्हाला देऊ का. शेंगा नहीं घे. अरे नहीं मेरे को नहीं होना. अरे तेरे को कौन बोल रहा है शेंगा होने को. अरे तू नहीं शेंगा होने का. वो शेंगा दे रहा है वो सिर्फ खाने का. तू काय के लिए शेंगा होगा. तेरे को जमीन में पूरिया है क्या. अरे नहीं भाई जमीन पानी डाला है क्या. अरे तो नहीं ना. शेंगा होएगा हम लोग खाएंगा. अरे वो नहीं. अरे मतलब मेरे को मूंगफली नहीं चाहिए. अरे पण तुला मूंगफली देतोय कोण. तो शेंगा देतोय तुला. अरे उसको हिंदी में मूंगफली बोलते. मग हिंदीत कशाला बोलतोय. तो मराठीत बोलतोय ना. मग मराठीत खाशील का नाही. जाऊ अरे मजा केली रे मजा. अरे क्या तुम कंडक्टर का काम कर रहे क्या कॉमेडी करने का काम कर रहे तुम. अरे एसटीतली संख्या बघता कॉमेडीची जबाबदारी माझ्यावरच आहे. तिकडं कॉमेडी आहे पण ती मोडलेली आहे. त्याच्यावर सगळा लोड माझ्यावर आहे का नाही. घे शेंगा खा. खावा शेंगा घ्यावं. अरे नहीं होना. अहो खावा. नहीं. अरे सॉरी दादा मागाशी जरा डोकं फिरलो होतं माझं म्हणून. बाकी अरे नहीं मैंने भी दिल नहीं किया माझं कुछ. भावासारखं नातं आहे ना. नाही, अच्छा. त्यासनी लागलं म्हणजे मला लागल्यागत होते. ऐसा क्या ठीक. खावा तुम्ही शेंगा खावा जरा. तुम धीरे बोल रही. आता तुम्ही काय माझं काय वैरी आहे वेद. नहीं वैरी मी नाही मी नाही. अरे कहीं तुझ्या. भाई मत ना इतना चिल्ला मत ना रे. चिल्ला काय चिल्ला. तुला काय अक्कल आहे का तिकडे धरून उभं राहा म्हणलं नाही तुला. अरे अब तुमने मूंगफली दिए थे ना इसलिए मैंने हाथ हटा लिया. उसमें वो ड्राइवर है ना स्पीड ब्रेकर कुदारा गपागप इसलिए हो गया वो. आणि तुम्हीच दिल्या होता ना शेंगा. अरे तुम्हीच दिल्या होता मग तू कशाला घेते मग नाही म्हणा येत नाही तुला. अरे हावऱ्याकच घेते खातेच वेळेला. क्या बात कर रहे तुम. क्या बात कर रे हो तिकडे मागे. अरे मग ऐसा मत बोल रहे. डोक्यात जाऊ नको बरं का तू माझ्या आधीच सांगतो. अरे हिसाब से बात किती लगा माझ्या मनामध्ये गिल्टी येतंय लगा. मी त्यांच्या अंगावर जातोय तेच दुखतंय लगा. अरे तुझं आता लय झालंय बरं का मान. ए भाई यार जान दे ना. जान दे काय जान दे. अरे जान दे भाई. जान दे बिंदे काय नाही. अरे भाई अरे बस में इतना उतना होते रहता. कुठली भाषा बोलते मागत बस इत्ता उत्ता कुत्ता होता. अरे हिसाब से बात. हिसाब से तुझी हिंदी म्हणजे लगा माती आहे पाक. मराठीत पक्षी कुलच केलायस तू. आता आता नीट उभा राहा सांगतोय. आता जर माझ्या भावाला काही झालं नाही गोटात फुडीन तुझं. इतना काय को भनभन कर रहा है. वो अगर तेरा भाई है ना तो उसको बस में लेके काय को घूम रहा. उसको एम्बुलेंस में लेके जाना. उसको उस रईसजादे की औलाद को है ना नहीं तो हेलीकॉप्टर में लेके जा उसको. क्या बड़गा वो भी भूत की तरह भटकती रूह देख रहा क्या. खामोश रहे तू. लग रहा कर रहा तू. तेरे को आईने में देख के कुछ लगता नहीं क्या रे. खुद को देख के खुदकुशी कर ले. सड़ेल पटक मुंह के क्या कर रहा कुछ भी. नाही बोलला तू मग आता. जायला माझ्या भावाला बोलतोय तू. हाँ बोल रहा मैं उसको. बोल रहा मुझे बुक्का टाकीन. बुक्का डालेंगे तुम. बुक्का टाकीन तुला. मी बी साताराचा आहे म्हणून सांगून ठेवतोय. बुक्का हा सुट्टी नाही देणार. आता माझ्या भावाला नुसतं टचच होऊ दे रे. तुला धावतोच मग मी काय चीज आहे ती. तू बुक्का मारला. तू बुक्का मारला. हाँ रे. धावतो आता माझा हिंगा धावतो तुला. तू बताएंगा. नाही ना तुझ्या बुक्का मारलास ना तू. हाँ आता फक्त तू जवळ येऊन दाखव रे त्याच्यात. तुला बघाच आता मी. आता बुक्का टाकतो काय बघ. मारा
आता तुम्ही आला. हे जाम, आता तुम्ही आला. ए, खामोश मोश काय नाही. आता तुझं लय झालंय. आता दादा ते सबके बुक्के का बदला लिया तेरा भाई अभी छोड़ तू इसको अभी लोड होता है इधर ही. हिसाब से रहे ना तू बुक्का काय को मारा. बुक्का काय को मारा. अभी एक बुक्का देगा तेरे को. बुक्का नहीं हट जा. मार क्या करता है? ये भाई ये भाई तू हिसाब कर. मार डालूंगा मैं. सॉरी खरंच सॉरी ह्याच्या बढ़ जाओ खामोश. मैं ख्याल रखता तुम्हारा. बढ़ जाओ. काय बेकार माणूस आहे का ह्याच्यासाठी भांडतोय मी तिकडं आणि मला सांगला का मेंदू लगा खाण्याची दुनियाच नाही राहिली जगात. शेंगा खा शेंगा खा. ते आता काय शेंगा काय शेंगा काय काय मोडलेल्या कॉमेडीने आज बहार आणली. धुवाधार परफॉर्मन्स. वा 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 वा. हास्यरसिक तुम्हाला कसा वाटला हा प्रवास प्रसाद दा? खतरनाक. म्हणजे काय अरुण तुझं काय करायचं यार. ला जवाब. म्हणजे पहिली जी रिॲक्शन होती पहिली मेलो होतो. म्हणजे मी मेलो होतो मी. अरुण काय काय गिफ्टेड आहेस तू. काय तुझी एनर्जी आहे यार. कहर होता अरुण. कहर. थँक्यू. आणि जितका हा लाऊड 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 रिॲक्ट होत होता तितक्याच थंडपणे तू रिॲक्ट होत होतास मोरे. आणि तेही तितकंच लाजवाब होत. क्या बात आहे मोरे. वा 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 वा. सावत्या लाजवाब. म्हणजे तू हास्य जत्रेतल्या मातीतला भुईमुग आहेस. वा वा वा. थँक्यू. तुला जेवढं खावं तेवढं कमीच वाटतं. लाजवाब सावत्या लाजवाब. श्याम्या काय एनर्जी होती. काय ॲटिट्यूड होता. इतकं नमतं घेतलं. आम्हाला शंका लागली की श्यामराव एवढं नमतं कसं काय घेतलं. पण नंतर जी चिंगारी पेटली ओ हो कमाल कमाल. फुल ऑन एनर्जी. आणि खूप मजा आली. सुसाट परफॉर्मन्स होता. अरुण दादा मला असं म्हणायचं की तुम्ही ज्या लँग्वेजला टच करता त्याचं सोनं होतं. तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये तुमचं काहीतरी त्याच्यात ओतता आणि त्यांनी जास्त मजा येते. म्हणून आजपासून तुम्ही आमचे मिडास आहात. तर आता लक्षात घ्या मित्रांनो. स्किटमध्ये कोण कोण आहे. मिडास, कातिल, देशी हॉटनेस आणि हिमनग. म्हणजे हे किती क्रेझी कॉम्बिनेशन आहे. एक क्षणही आम्हाला श्वास घ्यायला वेळ दिला नाहीत एवढे आम्ही हसलोय. त्याच्याबद्दल मी तुमची शतशः ऋणी आहे. क्या बात है. फार मजा आली. असं ऊर भरून आलंय. आणि म्हणजे कातिलच सगळंच कातिल होतं. मला
पॅसेंजर्स साठी पण जोरदार टाळ्या वाजवायच्या. एकतर त्यांनी एकदाही बसचा तो फील सोडला नाही. येल्लो शर्ट वाले काका, हॅट्स ऑफ. त्यांच्या डोळ्यात मला कौतुक दिसत होतं, त्यांच्या चेहऱ्यावर मला हसू दिसत होतं, त्यांच्या चेहऱ्यावर मला मधून मधून स्किटमध्ये असल्याचा सिरियसनेस पण दिसत होता. इतके सुंदर एक्सप्रेशन्स प्लॅन न करता सुद्धा इथे बघायला मिळतात, याची एक वेगळीच मजा आहे. आणि मी स्वतःला फॉर्च्युनेट समजते की आम्हाला हे सगळं लाईव्ह बघायला मिळतं. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू अँड वी लव्ह यू. मंडळी, 2 अतरंगी बहिणींची जोडगोळी आज आली आहे शूटिंग बघण्यासाठी. चला तर बघूया त्यामुळे आज या मंचावर हास्याची ऍक्शन रिॲक्शन कशी घडते ते. जी बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या कलंदर हास्यवीरांना. विराज, विराज. हा, तुला शॉट नक्की कळलाय ना? हो, नक्की कळलाय ना? हो. एक तू त्यांची रिहर्सल घे. सर, मी त्यांची रिहर्सल घे. नक्की कळलंय ना? ऐका ऐका, एक मिनिट. रसिका, ऐका ना, हे बघ, या स्टेशनला ना ट्रेन फक्त 30 ते 40 सेकंदच थांबत्या. त्याच्यामुळे आपल्याला सीन 1 टेकच करायचं. म्हणजे काय माहिती, काय ट्रेन आली ना की मी लगेच ऍक्शन म्हणेन. वाक्य लक्षात येत ना? रसिका, तुझं वाक्य की घाई 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 करू नका, घाई करू नका. आणि तुझं वाक्य पिपी की चल चल बॅग वरती ठेव. अरे ये बात हां, लक्षात आहे. आणि फक्त ऐका ना, 40 सेकंद द्या. ती जर मिस झाली ना तर उगाच 4-5 तास आपल्याला थांबावं लागतं, कारण इकडे फ्रिक्वेन्सी कमी आहे जरा ट्रेनची, त्याच्यामुळे. सुन बा सुन डोंट वरी, मी आहे ना यार, करणार. तू बोलला ना 1 टेक पाहिजे, 1 टेक करणार. आफ्टर ऑल 1 टेक बादशाह आपण, टेन्शन नको. चल. नाही, बरोबर आहे, तू 1 टेक बादशाह आहेत, पण मला काही जणांना 17 वेळा सांगावं लागतं ना. तू बघ जरा रिहर्सलचं. हां सर, बघा बाय माझे ये चालू आहे वाटत. काय रे पोरा? हा, कसलं शूटिंग काढतोय? पिक्चरचं. हा काय, चालू दे. चांगलंय चांगलंय. पिक्चरचं शूटिंग करताय काय? करा. हा कोण आहे? बारक्या? करा पिक्चरचं शूटिंग करा. हा, नाही, सिनेमाचं शूटिंग चालू आहे. तुम्ही इथे बसला तरी चालेल, पण जास्त पुढे येऊ नका, कारण तिथून कॅमेरा लावलाय ना, तर तुम्ही दिसाल म्हणून. बाकी काय कॅमेरा ये मी दिसणार नाही ना, मला काय लाज वाटते कॅमेऱ्याची. नाही, आम्ही नाही डिस्टर्ब कर. काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही करा शूटिंग. Yes. आमची गाडी आली की आम्ही निघून जाणार. चालेल. हा, करा. स्वीट. चांगलं आहे ना? काय ये बारक्या, हिरो कोण आहे? हिरो ते सर बसलेत ना, ते इसगे बाय. हा हिरो आहे कस? हे हा माझ्या हातातल्या पेरू सारखा दिसतोय. मालू सेम टू सेम दिसतोय. ये शालू, काय ग मालू, याला सांग लांब बस, नाही तर पचकन खाऊन टाकते. हे पण कसा आहे हा? हिरो म्हणून कसा माझा रितेश देशमुख पाहिजे होता ग. आता कसा पण आहे, नाहीतर काय. एक्सक्यूज मी 1 मिनिट. आजी, माझ्याबद्दल काय बोललात का आता? नाही, आम्ही आमचं बोलतोय. नाही, मला वाटलं मला काहीतरी बोललात म्हणून. नाही ना, आमचा चालू आहे. स्वीट. ये काय ग याला शूटिंग मध्ये घेऊन मजा येणार आहे. माझा रितेश देशमुख असता तर शूटिंग नसती केली तरी मजा आली असती. कसा आहे ग तो, मला लय आवडतो. माहिती आहे मला. खरंच याच्यात काय मजा नाही तर काय. ती लय भारी मध्ये वीट उचलली, ती यालाच बघून उचलली आहे. शूटिंग चालू आहे कशाला? काय ग पण त्याला का नसेल घेतला ग? परवडला नसेल तो. कसा परवडेल यांना रितेश? हा, असं ह्याला किती पैसे दिले असतील ग? काय माहिती. चेहरा बघून तर छुट्टा नाही आगे जाऊ वाला वाटतो ना.
एक मिनिट अच्छा एक मिनिट काय खोबरं पाहिजे काय नाही खोबरं नको आता एक मिनिट तुम्ही आता असं म्हणालात का की माझा चेहरा छुट्टा नाही आगे वाला आहे असं म्हणालात का नाही रे नाही असं एक मिनिट चालू आहे नाही काय आता रसिका प्लीज यार हा ठीक आहेत बायका आहेत ना मी बोलते अरे पण आजी लोक यार हो तसं हो ठीक हो यार हॅलो काकू हाय तुम्ही दोघी गप्पा मारताय बहिणी आम्ही हो. मालू मी शालू अरे वा छान नमस्कार फक्त खूप मोठ्याने बोलताय त्याला ऐकू येतं ना वाईट वाटेल ना विचारायला मग नको ना उगाच हा? हिचा आवाज लय मोठा आहे हो जरा थँक्यू थँक्यू माझा आवाज बोलतील यार. डिस्टर्ब होत आहे कळलं पाहिजे ना त्यांना काय ते बोलते मी काय ग शालू काय ग मालू नाही त्यातल्या त्यात हिरवीन बरी आहे ना नाही बरी आहे काय रितेश नाही तर नाही जेनेलिया तरी घ्यायला पाहिजे होती हिरोईन म्हणून ही म्हणजे एकदमच आर्य देवा आहे एक्सक्यूज मी आजी काय म्हणाला तुम्ही नाही. आता मला म्हणाला तुम्ही अरे देवा का म्हणाला मग तुला काय म्हणाला बघ तुम्ही बाय माझे बघ मी ना हाय ते बोलते मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही नसाल. आहे ते आहे ए यार मँडी अरे काय चाललंय यार काय हे कुठे लक्ष इथे अख्खा युनिट आहे आम्ही दोघं तिथे बसलोय कुठे लक्ष तुमचं अँडी बेसिक क्राऊड कंट्रोल तर कर ना यार बेसिक नाही तर काय आणि या दोन बायका काही वाटेल ते बोलतात आम्ही ऐकून घ्यायचंय का हा जरा हळू बोला हे जरा बघ माझा मेकअप आर्टिस्ट ना मी सांगितलेला प्रोडक्शनने आणला नाहीये ना म्हणून माझा मेकअप आज असं झालं म्हणून मी जर अरे देवा वगैरे पण मी खरंच दिसते अरे देवा नाही. अरे देवा दिसते मी नाही मेकअप वाल्याला दोष देऊन काय उपयोग आहे अंगण चांगलं असेल तरच रांगोळी चांगली निघते ना मालू तुमचं अंगण बघा आजी गेरू सारवण्याच्या लायकीचं नाहीये बाय माझे मी कुठे बोलतेय मला हिरोईन करा मी नाही बोलत फिरत जागा मागानी माझ्याकडे बघा काय बाई काय वाटेल ते काय? बोलताय मग? ना. ऐकून घ्यायचं आम्ही सॉरी मॅडी सॉरी मी त्यांच्याकडून सॉरी बोलतो त्यांच्याकडून सॉरी म्हणजे ऐक- मला बोलते अरे, छुट्ट्या नाही अर्थच आगे नाही. आम्ही काय ऐकून घ्यायचंय अरे माझ्यासाठी ऐका ना यार 2 मिनिटं फक्त ऐका ना यार प्लीज माझ्यासाठी ऐका ना प्रॉब्लेम काय माहिती काय फक्त आवळ बोला इथे आहे ना आपण विदाऊट परमिशन शूट करतो कळलं ना हां आणि स्टेशन मास्टरला ना आपण कशी बशी रिक्वेस्ट केली आहे त्यांनी ना आपल्याला वॉर्न केलं आहे की आवाज करायचा नाही कुठल्या पॅसेंजरला डिस्टर्ब करायचं नाही तुमची ट्रेन आली की तुम्ही शूट करा आणि गुपचूप निघून जा कळलं ना म्हणजे मी तुम्हाला बघितलं नाही तुम्ही मला बघितलं नाही आणि मी परमिशन दिले नाही या बेसवर आपण शूट करतो यार अजून काय काय ऍडजस्ट करायचं आम्ही फिल्मसाठी हा अजून काय काय ऍडजस्ट करू ऐक ना मी सेटवरती तुमचे लाड करतो की नाही यार जरा इथे फक्त ऍडजस्ट करा ना थोडंसं ऍडजस्ट करायचं आहे ना यार. बा सुन बा टेन्शन नाही करते नक्की. नाही सर, मी बोलतो नाही करतो तो रिस्पेक्ट देतो त्यांच्याशी सेटवर बोल- ठीक आहे. प्लीज मी बोलून मागून बघा. बोललास त्यांच्याशी पुढे जाऊन बोल ना तिकडे त्यांच्याशी लवकर जा यार तिकडे आजी मगाशी बरोबर बोलला तर तुम्ही ए म्हणे ए काय बरोबर बोला म्हणजे सर 2 मिनिटं द्या सर मी त्यांच्याप्रमाणे त्यांना समजवतोय पण तू समजवत नाही तू बोलतोय बरोबर बोलले ते छुट्टा नाही आगे असा चेहरा आहे माझा 2 मिनिटं द्या सर मी लगेच समजवतो प्लीज तुम्ही तिकडे जा मी लगेच समजवतोय 2च मिनिटं द्या सर नीट समजव चल चिडू नको रे लेकरा बाय माझे केवढा मार यार आजी 100% बरोबरच बोलला तर तुम्ही हे काय समजवतोय तू 100% बरोबर म्हणजे परत त्याच नोटवरती या याला सांग ना जरा काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय तुमचा सर मी माझ्या लेवलला मॅनेज करतो आणि तुम्ही कशाला मध्ये येत आहे ट्रेन तिकडून येणार तिकडे लक्ष ठेवा ना इथे काय येतोय तुम्ही नाही आवाज येणारच आवाज काय माहितीये ना सकाळपासून मी मरमर करतोय उन्हातानात मी फिरतोय परमिशन गोळा करतोय तरी इथे शूट करायचं परमिशन नाही आपल्याकडे सर माहितीये ना इथले स्टेशन मास्तर आहेत ना ते माझ्या मामाचे खास आहेत त्यामुळे इथे शूट करतोय आपण कळलं ना हात लावू नका सर बोलायचं नव्हतं मला तरी बोलावं लागतंय सर कळलं ना त्या स्टेशन मास्टरकडे मी हातापाय पडतो त्या तुम्ही हसलात माझ्याकडे बघून ते काय बोलले हाडक्या तुझ्या जबाबदारीवर देतो हे सगळं करायला काय झालं तर तुला पकडेन त्या फिदी हसलात तुम्ही तुमची इज्जत मला इज्जत नाही काय अरे मी बघा बोलायचं नाही म्हणून मी काय बोलत नव्हतो यार पाणी पाहिजे पाणी दे जरा दम खा रे असिस्टंट बोलला रे मला सॉरी सर ऐक ना नाही मी तुला प्रॉब्लेम सांगतो प्रॉब्लेम काय झाला माहितीये काय त्याच्यावर ना नेहमी 3-4 जण असतात तो अरे असतील रे ते, पण मला असिस्टंट तिकडे उभं राहायला जाऊन सांगतोय मग 30-40 सेकंद कधी पण ट्रेनला तिकडे उभं राहा जाऊन पोझिशन मध्ये उभं राहा जाऊन अरे तिकडे बरा छेड्याने तर काय पण तिकडे बरा 4 लोक आहेत 4 लोक कोण 4 लोक आहेत अरे मी आहे इथे पोझिशनवर उभी आहे हा थँक्यू बने कुठे आहे मी इकडे आहे सर मी रिहर्सल घे यार त्यांची रिहर्सल करून घ्या पटकन बापाला सांग रिहर्सल करायला बकरीच्या लेंडी एवढा डायलॉग आहे रिहर्सल करायला लावतोय मगातपासून 2 डायलॉग आहेत ही येते
मनमोहन मनमोहन ट्रेन मध्ये चढूया. मी म्हणतो हा मंदाकिनी बॅग घेऊन चढूया. एवढं वाक्य आहे त्याच्यासाठी रिहर्सल करायला असू ते मूड पकडायला लागतो ना पीपी. आम्ही करतो रिहर्सल. हे दाखव तो येतो माझ्यावरती आवाज चढवतो. असू दे ना, हे ये dialogue मी आहे ना, हिरो dialogue. 5 फिल्म केल्यात लीडला. ए बारक्या, कशावर आहे रे पिक्चर? कौटुंबिक विनोदी सिनेमा आहे हा, त्याचा आहे. याला जमणार आहे कॉमेडी करायला. केवढ्याने चिडतोय गरज आहे बोलायची. हे बोलायची गरज आहे रसिका. मला नाही जमणार कॉमेडी. तू आहेस कॉमेडी म्हणजे अरे म्हणजे करतोस ना कॉमेडी. मग ही कसं काय बोलते असं? तू का मनाला लावून घेतोयस? तुला सवय आहे ना पीपी या सगळ्या गोष्टींची. आता काल आपण अवॉर्ड फंक्शनला गेलो होतो, तिथे जेवायला गेलो होतो. तू कॅटर वाला काय बोलला तुला? ए ओ ऑडियन्स का खाना उधर है, चल उधर आके उधर जाके खा बोला ना तुला. रसिका हसतायत यार लोक. तू मोठ्याने कशाला बोलते ह्या सगळ्या गोष्टी? मी तुला फक्त परिस्थितीची जाणीव करून देते. कसली परिस्थितीची जाणीव आहे? कॉमन चेहरा आहे की नाही? माझा कॉमन चेहरा आहे. तुझा मोठा एक्स्ट्रा ऑर्डिनरी चेहरा. ए बाई माझ्यावर जाऊ नको. मग कोणावर जाऊ? तुझा कॉमन चेहरा आहे ना, परिस्थितीची जाणीव. तू कोण आहे? अॅनिमलची हिरोईन आहे तू? पीपी रश्मिका मंदाना आहे तू? रश्मिका नाहीच, मंदाना आहे तू. ए तू वाटेल ते बोल नको. मी तुला समजतो, तू मला काय बोलतो रे? हा फेसबुक वर जा, माझा ब्लॅक अँड व्हाईट फोटो बघ, त्याच्या मागचे लाईक्स बघ, कमेंट्स बघ. लोक ना मधुबाला म्हणून जगतात माझ्या फोटोवर. कळलं? अरे 2 कलर फोटो टाक, पटापट लोकसंख्या कमी होईल. तुम्हाला काय बोलते? नका भांडू. एवढं कोणी खरं खरं बोलतं काय तोंडावर? बस इकडे बस. बाय बस ये बस. एवढी चिडते, बारीक होशील पटकन. एवढी चिडली बस ये बाय. यांना बसू आधी. तुमच्यामुळे भांडण होत आहेत, कळलं ना? आप लागली ग. शांत काय वाटेल ते बोलतात यार तोंडावरती. मला ही त्याच्यात ही तू चल सांगते मला. आज सगळे बोला रे, सगळे बोला. मला असिस्टंट बोलतो काय मला? आई तो उद्या होईन ना सुपरस्टार, एकेकाला दाखवेन. चल उद्या होईन ना सुपरस्टार, एकेकाला दाखवेन. वाट बघ. ग मालू काय ग, तुला काय वाटतं हा होईल काय सुपरस्टार? आणि याला कसला होतोय सुपरस्टार? सुपरस्टारला कसे डायलॉग असतात, याला डायलॉग आहे काय? तो एकच आहे, आली आली गाडी आली, आली आली गाडी आली. ते तर मी धावत पण बोलू शकते, याचा काय उपयोग आहे? नाही ग मालू, असं नसेल. त्याचं ना पाठांतर होत नसेल म्हणून त्याला डायलॉग नसतील. तुम्ही माझ्या शिक्षिका, तुम्हाला माहिती आहे ना माझं पाठांतर होता की नाही? हा 4-4 पानांची वाक्य अशी बोलतो मी. 1 टेक बादशाह बोलतात मला, कळलं काय? बरं बाबा, होतं तुझं पाठांतर, पण मग ऍक्टिंगचं काय? ऍक्टिंगचं काय? बॅग घेऊन चढून जाशील रे तू ट्रेन मध्ये, पण तुझी ऍक्टिंग ट्रेन खाली जीव देईल. मग काय आजी टाळी द्या. काय बोलला? करावं भलं तो म्हणतो माझं. रसिका की होतं? रसिका तुम्ही जरा शांत बसा ना आजी. मी काय शांत बसू बाबा? मी आहे ना खरं ते बोलते. मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही. अरे नाही कोणाच्या बापाला घाबरत तर चित्रगुप्ताला तर घाबरा ना. 4 दिवसांनी भेटाल तर काय उत्तर द्याल? घाबरायची ऍक्टिंग करू नका. मी आताच सांगतो, त्याच्यामुळे जास्त चिड येते मला. म्हाताऱ्यांना हे करताय आणि ते करताय, माझी ऍक्टिंग काढताय. एक विचारू, तुला सिनेमात ऑडिशन देऊन घेतलाय की चिट्ट्या टाकून घेतलाय? नाही मालू, मला तर वाटतं हाय ना प्रोड्युसरचा भाचा नाही तो पुतण्या असेल. कशाला मरायला असणार आहे मी प्रोड्युसरचा भाचा आणि पुतण्या? टॅलेंट नसतं काय? चिट्ट्या पाडून घेतला काय? चोर पोलीस खेळतात माझ्याबरोबर चिट्ट्या पाडून घ्यायला? अरे बोलतोय आपण. आजी मी ना खूप मगातपासून आजी बोलतोय. मी काहीतरी बोलेन ना वाईट वाटेल तुम्हाला. माहिती नाही तुम्हाला माझी पॉप्युलॅरिटी. काय करताय? अगं कशाला बोल उगाच मांडी यार, हे हाती होतं यार. मांडी बा सुन आता हाती होत आहे. आता खूप झालं. मगातपासून काय नाही, नको ते बोलतायत यार. मला सगळं ऐकून घेऊ काय? नाही, त्यांना शांत कर, नाही तर मी निघालो. नाही मी चाललो. मी निघालो. आजी आई 2 मिनिटं ऐका ना. तो नाराज झाला, तो निघून जायलो. प्लीज आजी. हा नाराज होऊन निघून गेला तर चालेल, पण याला बघून प्रेक्षक नाराज होऊन गेले तर काय करशील? काय चुकीचं बोलते काय ग मी? मला बघून म्हणजे मला बघून शिहाला असं करणार त्यापेक्षा मला का माझी
पाय माझे यांना घाबरायची ऍक्टिंग करायची नको सांग. केवढा ऍक्टिंग काहीतरी. पाय माझे केवढ्यानी ओरड केवढ्याने ओरडतो मी, केवढ्याने ओरडतो. तुमचा आवाज ऐकलत काय? तुमचा आवाज ये बाय माझे याला सांग एवढा नका करू असा आवाज आहे तुमचा. मला सांगतात आवाज नको करू. एवढा मोठा आवाज ऐकायची सवय नाही रे मला. एवढा मोठा आवाज ऐकाय सवय नाही. किती बोलतोयस रे बिचाऱ्या म्हाताऱ्यांना. किती मानाला लावून घेशील. वय झाले रे आमचं. मग आमचं आहे ना तुझ्या ऍक्टिंग सारखंच आहे. म्हणजे आज आहे उद्या नाही. आजी आजी काय म्हण आशीर्वाद द्या आजी. आशीर्वाद द्या आजी. मॅन्डी कमाल बोलला. मॅन्डी काय बोलली? बरोबर आहे मारायला. मॅन्डी, बरोबर आहे मॅन्डी. ऐक ना, तुला मगाचपासून मी सांगतोय ना, तू त्यांच्याकडे नको लक्ष देऊ, स्वतःच्या कामावर फोकस कर. ती बॅग घेऊन तिकडे उभी राहा. मी सांगतोय की नाही दुर्लक्ष कर ना त्यांच्याकडे तू. मी सांगतोय ना तुला, तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देतोस? मॅन्डी कसा बोलतो यार, मी उद्याचा सुपरस्टार आहे यार मॅन्डी. ए सुपरस्टार, एकदा एडिट टेबलला ये. हा, तुझ्या अवकात कळेल. एडिटर जेव्हा तुझा सीन बघताना तुझे 5 पिढ्या काढतो ना, तेव्हा तुझ्या अवकात कळेल. सुपरस्टार, जाऱ्या डोका खाऊ नका. तिकडे सेनला उभा राहा. तिकडे उभा राहा तू. अरे असू दे तिकडे, काय पण काय करायचं ते. ट्रेन आली. ब्रश दे ना. चल चल. लिपस्टिक बरोबर आहे लिपस्टिक. अरे तो लिपस्टिक राहू दे यार. चल चल चल. आम्ही दिसतोय मागे. आम्ही इथे चल चल चल. ऍक्शन ऍक्शन. चल चल बोल. हा चल. मंदाकिनी मनमोहन मनमोहन मालू कसा चालत आला बघितलास काय. याच्या जागी मकरंदानाच पुरेला तरी घ्यायचा. त्याने तरी चांगली केली असती ऍक्टिंग. अगं माहिती तुझं लुगडं धुतलं पिपी चढ नाही. पिपी सिच्युएशनचं प्रेशर कळतं का तुम्हाला काय असतं? हिरोईनला घेऊन तिच्या घरनं पळाला. मागे 4 गुंड लागले. 4 गुंड माझ्या मागे पळतात. करू मी इथे खरंच ते बोलले. खरंच बोलते. काहीच केलं नाही. सिच्युएशनचं प्रेशर कळत नाही काय नाही. एक ऍक्टरला माहिती असतं कसा सीन करायचा. कळलं काय? 4 गुंड मागे आल्यानंतर आता मी हिला बोलणार चल चल ट्रेन मध्ये चढू. चल चढ चढ चढ. कुठे चढणार आहेस? ट्रेन कुठे आहे? गेली ट्रेन. चढ. करत चढ. कुठे चढणार आहेस? कुठे काय कसं करू सीन? सीन कसा करू? मॅन्डी 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 गेला. मॅन्डी 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 तुला सांग. चढ चढ. ट्रेन करते. मगाशी काय करत होतास ना त्यानं. तुला सांगतोय लगेच ट्रेन जाईल म्हणून गेली नाही ट्रेन. आता आता काय करू? 5 तास गोट्या खेळत बसू? गोट्या खेळू आता? ती बोलली मकरंदानाच पुरे चांगलं चढेल. मी ओ आजी सुटा हे चढ. हे पॅकअप. चल मॅन्डी चल मॅन्डी. चल मॅन्डी. कशाला मरायला थांबला आता? आली होती ट्रेन, चढायचं आणि जायचं ना तुमच्या गावाला. आम्हाला नव्हतं जायचं ट्रेन मध्ये. आम्ही इथेच बाजूला राहतो. पाय मोकळे करायला आलो प्लॅटफॉर्म वर. ही 7ची गाडी आली की आम्हाला कळतं 7 वाजले. मग आम्ही घरी जातो. काय म्हातारे आहेत यार या. हे लेकरा गप्पा बसाव. ऐक ना. नको आता तुमची सहानुभूती. शहाणा असशील तर एक सांगू. हे 50 रुपये ठेव. कशाला? ऍक्टिंग सोड आणि वडापावची गाडी टाक. निघा. त्या बोलते. वा 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 वा. चित्रपटाचं माहिती नाही पण बिहाइंड द सीन सिनारिओ फारच इंटरेस्टिंग होता. मस्त झालं स्किट. बघा हे शूटिंग आपल्या हास्यरसिकांना कसं वाटलंय प्रसादा? अफलातून अफलातून. तुम्ही दोघी आलात ना की मी एक अशी नजर टाकली तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती. आज कुणाचे वाभाडे निघणार माझ्या सकट. आज काय कुणाचं निघणार. पण सुदैवाने आज इथल्या कुणाबद्दलच तुम्ही काही बोलला नाहीत. पण जे काही बोललात ते धमाल अफलातून. आणि ते ज्या पद्धतीने बाकीच्यांनी रिसीव्ह केलं लाजवाब लाजवाब. बने काय अप्रतिम केला असतो छोटासा पॅच. फॅन्टॅस्टिक. म्हणजे खूप मजा आली. मंदार, रसिका, पीपी सगळेच मस्त. फॅन्टॅस्टिक. मला मी विचार करायला लागलो की यार आपल्याला कुठे कुठे चिठ्ठ्या टाकून कास्ट केला असेल. ही
कॉन्सेप्टच किती भीतीदायक आहे की चिट्ट्या टाकून कास्ट केलंय. मस्त परफॉर्मन्स, मजा आली. सई मंदार, तू आज ना मध्ये त्यांना समजवायच्या वेळेला असा सूर लावलास जो या स्टेजवर, या मंचावर खूप क्वचित लागतो. तो खूप रिअल होता आणि असे सरप्राईजेस, छोट्या छोट्या गोष्टी तू इतक्या छान करत चाललायस की तुझा रस्ता आम्हाला खूप ब्राईट दिसतोय. कीप ॲट इट. मस्त. तुम्ही दोघी खतरनाक आहात, फिल्टरलेस आहात. बने ज्वलंत परफॉर्मन्स आणि आज दिन बने, आज दिन ज्वलंत बने. मजा आया.